Today, let us see ICDP and ICTP. Basically, these are the switches. The long forms iron-clad double pole and iron-clad triple pole. So DP means double pole. It is used for the to control the two wires. Triple pole to control the three wires. So ICDP used for single phase. जर दोन वायर असतील म्हणजे सिंगल फेजमध्ये फेज आणि न्यूट्रल सो वी कॅन यूज ICDP. आणि इन केस ऑफ थ्री फेजेस RYB सो वी कॅन यूज ट्रिपल पोल. सिंगल फेजसाठी डबल पोल आणि थ्री फेजसाठी ट्रिपल पोल आर द स्विचेस यूज टू कंट्रोल द इलेक्ट्रिकल पॉवर डिव्हायसेस अँड मोटर्स. These are also used as मेन स्विचेस. म्हणजे ICDP आणि ICTP कुठे यूज करायचं टू कंट्रोल द इलेक्ट्रिकल पॉवर डिव्हायसेस, मोटर्स ॲज वेल ॲज द मेन स्विचेस. म्हणजे जिथं करंट जास्त असतो लाईक 15 एम्पियर, 30 एम्पियर, 45 एम्पियर, 100 एम्पियर्स, जिथं करंट जास्त असतो ज्या डिव्हायसेस विच टेक्स हायर करंट वी हॅव टू यूज ICDP and ICTP. ICDP for single phase, ICTP for three phase. So basically it is a main switch. Now let us see clad. Clad म्हणजे काय? Clad means simply cover, which means it is a switch which has covering of iron. म्हणजे ICDP and ICTP म्हणजे काय? It is a switch covered with the clad. It is made from iron. That's why it is called ironclad. म्हणजे कव्हर ऑफ आयर्न. त्या स्विचवर जो कव्हर असेल तो आयर्नचा असेल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ironclad, which has covering of iron or the switch mechanism enclosed in iron case or box. म्हणजे ICDP आणि ICTP म्हणजे काय? स्विच मेकॅनिझम विच इज इन्क्लोज, ज्याच्या आतमध्ये इन्क्लोज केलेलं असेल बॉक्समध्ये किंवा केसमध्ये, त्याला म्हणायचं ICDP आणि ICTP. सो स्विच मेकॅनिझम कवर्ड बाय आयर्न केस किंवा बॉक्स. नाउ लेट अस सी व्हॉट इट कन्सिस्ट. त्याच्या आतमध्ये काय काय असतं. इट कन्सिस्ट 2 रिवायरेबल किटकॅट फ्युजेस इन ICDP अँड 3 इन ICTP अँड स्विच मेकॅनिझम. म्हणजे वरच्या बाजूला आयर्नचं कव्हर असेल, आतल्या बाजूला इन केस ऑफ ICDP 2 रिवायरेबल किटकॅट फ्यूज. ICDPमध्ये 2 रिवायरेबल किटकॅट फ्यूज आणि ICTPमध्ये 3 रिवायरेबल किटकॅट फ्यूज. आणि स्विचिंग मेकॅनिझम म्हणजे काय काय असेल, वर आयर्नचा कव्हर, आतमध्ये फ्यूजेस, ICDPमध्ये 2, ICTPमध्ये 3, आतल्या बाजूला फ्यूजेस अँड स्विचिंग मेकॅनिझम. ऑन ऑफ करण्यासाठी जो मेकॅनिझम आहे दॅट इज स्विचिंग मेकॅनिझम इन्क्लोज्ड बाय दिस आयर्न क्लॅड. समटाइम्स ICDP may contain 1 fuse and 1 neutral link. म्हणजे ICDPमध्ये समटाइम्स 2 फ्यूज असतात किंवा एक फ्यूज असेल आणि एक न्यूट्रल लिंक असेल. न्यूट्रल लिंक मीन्स व्हॉट? इट इज सिम्पली अ मेटॅलिक स्ट्रिप, दॅट इज नो फ्यूज. फ्यूज इज यूज्ड फॉर फेज कंडक्टर. आपल्याला माहीत आहे वी आर युझिंग द फ्यूज फॉर ओनली फॉर फेज कंडक्टर, नॉट फॉर न्यूट्रल. दॅट्स वाय इन केस ऑफ न्यूट्रल there is a neutral link. Neutral link simply means a metallic strip placed in neutral conductor as shown in figure. फ्यूज आपल्याला पूर्वी बघितले आपण. आणि लेट अस सी द न्यूट्रल लिंक. न्यूट्रल लिंक म्हणजे काय? एक साधी मेटॅलिक पट्टी ॲज शोन इन फिगर. सो देर इज अ नो फ्यूज. फ्यूज इज वी हॅव टू प्लेस ओनली इन द फेज वायर अँड नॉट इन न्यूट्रल वायर. सो समटाइम्स इन केस ऑफ ICDP देर इज वन फ्यूज फॉर फेज वायर and neutral link for neutral conductor. Switching mechanism consists spring operated 2 or 3 pole switches, 2 ICDP साठी, 3 ICTP साठी. So switching mechanism consists spring operated 2 or 3 pole switches in which all poles are operated at a time.
म्हणजे दोन्ही पोल एका वेळेस क्लोज होतील किंवा ओपन होतील इन केस ऑफ आय सी डी पी. इन केस ऑफ आय सी डी पी तिन्ही पोल क्लोज होतील, ऑन होतील किंवा ॲट अ टाईम ऑफ होतील, ओपन होतील. विच मीन्स दॅट ऑल पोल्स इन आय सी डी पी अँड आय सी टी पी कॅन बी क्लोज्ड ऑर ओपन सायमल्टेनियसली. आय सी डी पीमध्ये आणि आय सी टी पीमध्ये सगळे पोल्स एका वेळेस चालू होतील, ऑन होतील किंवा एका वेळेस ऑफ होतील, एका वेळेस ओपन होतील किंवा एकाच वेळेस क्लोज होतील. ईच पोल हॅज ई टाईप पोर्सेलिन बॉडी. प्रत्येक पोलसाठी एक पोर्सेलिन बॉडी असेल, ई टाईपचा शेपचा ई टाईप असेल आणि आतला जो ई टाईपमधला गॅप असेल विच होल्ड्स इनकमिंग अँड आउटगोईंग कॉन्टॅक्ट. ई टाईप, यू कॅन इमॅजिन ई टाईप, आय हॅव शोन इन द फिगर ॲज वेल. ई टाईपच्या मधल्या बाजूला दोन कॉन्टॅक्ट असतील, एक कॉन्टॅक्ट इनकमिंग वायरसाठी आणि दुसरा कॉन्टॅक्ट आउटगोईंगसाठी. दॅट कॅन बी क्लोज ऑर ओपन विथ द हेल्प ऑफ यू टाईप कॉन्टॅक्ट माउंटेड ऑन जनरली इन्सुलेटेड इबोनॉइट रॉड. इबोनॉइट इज अ मटेरियल, इन्सुलेटिंग मटेरियल. त्याच्यावर यू टाईपचा कॉन्टॅक्ट असेल, त्याच्यामुळं काय होईल, हे जो इनकमिंग अँड आउटगोईंग कॉन्टॅक्ट आहे दॅट वी कॅन क्लोज ऑर ओपन, म्हणजे शॉर्ट केलं जाईल त्या यू टाईपनी किंवा ओपन केलं जाईल. सो ईच पोल हॅज ई टाईप पोर्सेलिन बॉडी विच होल्ड्स, एकाला इनकमिंग वायर आणि दुसऱ्याला आउटगोईंग वायर, दॅट कॅन बी क्लोज ऑर ओपन विथ द हेल्प ऑफ यू टाईप कॉन्टॅक्ट. दिस कॉन्टॅक्ट इज माउंटेड ऑन इन्सुलेटेड बॉडी जनरली ऑफ इबोनॉइट रॉड. आउटगोईंग टर्मिनल फ्रॉम ई टाईप कॉन्टॅक्ट इज कनेक्टेड टू फ्यूज युनिट. म्हणजे ई टाईप कॉन्टॅक्टमधला जो आउटगोईंग असेल, आउटगोईंग वायर असेल, केबल असेल, दॅट इज डायरेक्टली गिव्हन टू फ्यूज. अँड फ्रॉम द फ्यूज cables are connected to loads via output port located at the top of switch. या आय सी टी पी आणि आय सी टी पीमध्ये दोन पोर्ट असतील, दोन होल्स असतील. वी कॅन से वरच्या बाजूला होल असेल तर आउटपुट पोर्ट बनायचा, यातून केबल बाहेर जाईल आणि दॅट इज कनेक्टेड टू लोड्स, मोटर असेल किंवा सर्किट असेल. सो आउटपुट पोर्टला आउटपुट केबल आणि इनपुट पोर्टला इनपुट केबल. अँड फ्रॉम द फ्यूज केबल्स आर कनेक्टेड टू लोड व्हाया आउटपुट पोर्ट. आउटपुट पोर्ट म्हणजे आउटपुट होल टू दॅट केस, टू दॅट बॉक्स. म्हणजे आय सी डी पीचा जो बॉक्स असेल त्याला एक आउटपुट होल असेल आणि एक इनपुट होल असेल. सिमिलरली इनकमिंग केबल्स आर एंटर्ड व्हाया इनकमिंग पोर्ट लोकेटेड ॲट द बॉटम ऑफ स्विच. बॉटमच्या खालच्या स्विचच्या खालच्या बाजूला इनपुट पोर्ट असेल, त्याच्यामधून इनकमिंग केबल आतमध्ये जाईल आणि वरच्या बाजूला आउटपुट पोर्ट असेल, त्याच्यामधून आउटपुट केबल बाहेर येईल अँड दॅट इज गिवन टू मोटर ऑर टू द सर्किट. आयर्न क्लॅड स्विचेस हॅज ए हँड लिव्हर, किंवा त्याला हँडल म्हणलं तरी चालेल. आयर्न क्लॅड स्विचेस हॅज ए हँड लिव्हर यूज टू कंट्रोल ऑन ऑर ऑफ मेकॅनिझम. म्हणजे ऑन ऑफ करण्यासाठी त्याला एक लिव्हर असेल दॅट इज ऑपरेटेड बाय हँड्स. वी कॅन से हँडल ॲज वेल. अँड दिस हँड लिव्हर is connected to this insulating ebonite rod. By providing interlocking mechanism, it is not possible to open switch, that is to remove the cover, unless it is in off condition. म्हणजे काय, समजा तुम्हाला स्विच ओपन करायचं आहे, त्याचं कवर बाहेर काढायचं आहे, आतमधले फ्युजेस बघायचे आहे किंवा सर्किट चेक करायचे आहे. ॲट दॅट टाईम यू हॅव टू ओपन देअर कवर. दिस कवर यू कॅन ओपन ओनली वेन द स्विच इज इन ऑफ कंडिशन. म्हणजे अशी इंटरलॉक मेकॅनिझम असेल की जोपर्यंत तुम्ही हे आय सी टी पी किंवा आय सी डी पी, आय सी टी पी और आय सी टी पी जोपर्यंत स्विच ऑफ करत नाही तोपर्यंत त्याचा वरचा कव्हर काढता येणार नाही. दिस इज फॉर सेफ्टी पर्पज. सो बाय प्रोव्हाइडिंग इंटरलॉकिंग मेकॅनिझम इट इज नॉट पॉसिबल टू ओपन स्विच कवर अनलेस इट इज इन ऑफ कंडिशन. बेसिकली आयर्न क्लॅड इज अर्थड. म्हणजे जो वरचा जो कवर असेल, जो आयर्नचा असेल, दॅट इज अर्थ, दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड, विच क्लोज्ड ऑल लाईव्ह स्विचिंग कॉन्टॅक्ट्स. म्हणजे जो वरचा कवर असेल दॅट क्लोज ऑल स्विचिंग कॉन्टॅक्ट. त्याच्या आतमध्ये काय ऑल स्विचिंग कॉन्टॅक्ट्स आर देअर. आणि हे जो कवर आहे
जो ICTP आणि ICDPचा कवर आहे दॅट इज कनेक्टेड टू ग्राउंड, दॅट इज अर्थड. अँड टू प्रोटेक्ट द युजर अगेन्स्ट एनी शॉक अँड इंजुरी. कशासाठी वरचं कवर आयर्नचं का? बिकॉज समजा चुकून आपला हात लागला आणि त्याला समजा लाईव्ह टर्मिन असेल, वी गेट द शॉक. दॅट्स वाय द कवरिंग इज ऑफ आयर्न अँड दॅट कवरिंग इज कनेक्टेड टू ग्राउंड. समजा चुकून आतमधले कॉन्टॅक्ट कुठला तरी फेज वायर मे कनेक्ट टू बॉडी. तो जो क्लॅड आहे आयर्न क्लॅडला आहे दॅट मे टच टू सम लाईव्ह टर्मिनल. ॲट दॅट टाईम समजा टच झाली तर काय होणार आहे? इट इज डायरेक्टली कनेक्टेड टू अर्थ. सो फॉर सेफ्टी पर्पज ironclad is always earth connected to ground. So protect the user against the shock and injury. ICDP and ICDP are available with different current ratings like 16 ampere, 32 amperes, 45 amperes, 60 amperes, 100 ampere, 150 ampere and so on. Now we can see in the figure the E-type porcelain body which is mounted inside the आयर्न क्लॅड. जो आयर्नचा बॉक्स असेल किंवा क्लॅड असेल त्याच्या आतमध्ये हे ई टाईप पोर्सिलेन बॉडी असेल. इन केस ऑफ ICDP देर विल बी 2, इन केस ऑफ ICTP देर विल बी 3. सो लेफ्टचा जो कॉन्टॅक्ट आहे दॅट इज गिवन टू इनकमिंग केबल. वी कॅन सी इनकमिंग पोर्ट लोकेटेड ॲट द बॉटम. म्हणजे खालच्या बाजूला जो ICTPचा बॉक्स आहे त्या खालच्या बाजूला तो इनकमिंग पोर्ट आहे, त्याच्यातून इनकमिंग वायर येते. दॅट वायर इज कनेक्टेड टू लेफ्ट हँड कॉन्टॅक्ट्स and right hand contact la that is outgoing cable, outgoing wire, and from the outgoing cable it is given to the fuse and from the fuse it is given to the load. वरच्या बाजूला वी कॅन सी द न्यूट्रल लिंक. एका बाजूला न्यूट्रल लिंक आहे, एका बाजूला रिवायरेबल किटकॅट फ्यूज आहे. नाउ दिस ई टाईप पोर्सिलेन बॉडी कन्सिस्ट द इनकमिंग टर्मिनल, आउटगोईंग टर्मिनल. आता हे दोघं क्लोज करण्यासाठी वी रिक्वायर a contact, that is U-type contact, and this U-type clip or U-type contact is mounted on insulated body. जो ब्राऊन कलरचा दिसेल दॅट इज एबोनाइट रॉड आणि त्याच्यावर हे U-type कॉन्टॅक्ट असेल and that you can insert in the E-type porcelain body. जेव्हा तो इन्सर्ट होईल त्यावेळेस काय होईल? इनकमिंग अँड आउटगोईंग कॉन्टॅक्ट्स विल बी शॉर्टेड. आणि जेव्हा हे बाहेर येईल ॲट दॅट टाईम the incoming and outgoing contact will open. And this ebonite rod is operated by the handle or the hand lever located at the outside of the this iron clad किंवा त्याचा जो बॉक्स असेल त्याच्या बाहेरच्या बाजूला असं हँड लिव्हर असेल टू ऑपरेट दी एबोनाइट रॉड. वी कॅन सी इन दिस फिगर दिस इज अ आयर्न क्लॅड आयर्न बॉक्स. त्याच्या आतमध्ये द फ्यूज आहे आणि स्विचिंग मेकॅनिझम आहे. इन दिस केस देर इज अ न्यूट्रल लिंक फॉर न्यूट्रल वायर अँड फ्यूज फॉर द फेज वायर. सो देर इज वी कॅन सी इनकमिंग होल्स दॅट इज इनकमिंग पोर्ट वरच्या बाजूला, आउटगोईंग पोर्ट, अँड वी कॅन सी द ई टाईप पोर्सिलेन बॉडी. सिमिलरली देर इज अ इन्सुलेटिंग रॉड विच इज कनेक्टेड टू हँडल अँड दिस ई टाईप porcelain body holds the two contact, एक incoming and एक outgoing. From outgoing the cables are connected to the fuse and from the fuse it is given to the load. Similarly we can see the U-type, the contacts mounted on this insulating rod. Here also we can see the ironclad, the hand lever, the incoming port, incoming hole, the outgoing port, and there are the two KitKat fuses. Similarly we can see the insulating rod on which we can see the U-type contacts. Now in the last figure we can see the symbol for ICDP and ICDP. ICDP consists the two poles, the two incoming wires. In case of ICDP there are three wires RYB. So for single phase we have to use ICDP. For three phase we have to use ICDP. So incoming the wires located on the left hand side and the outgoing after the fuse. म्हणजे जो बॉक्स असेल त्या बॉक्समध्ये स्विचिंग मेकॅनिझम आहे and we can in case of ICDP we can say one fuse and one neutral link. In case of ICDP we can see the switch mechanism as well as at the outgoing cable there are three fuses connected for RYB.